अतिशय सोपा चॅप्टर आहे, परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न आणि वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये असणारे वेगवेगळे टाईप बघून आपल्याला हा चॅप्टर अतिशय किचकट वाटतो. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हा चॅप्टर अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे. सगळ्यात अगोदर हा चॅप्टर समजून घेण्यासाठी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट माहित असणे आवश्यक आहे. सगळ्यात अगोदर बघूया या चॅप्टर साठी आवश्यक असणाऱ्या बेसिक कन्सेप्ट कुठल्या कुठल्या आहे. एक नंबरची बेसिक कन्सेप्ट आहे खरेदी किंमत. खरेदी किंमत किंवा इलाच आपण मूळ किंमत असेही म्हणतो. आपल्याला हा चॅप्टर समजून घेण्यासाठी लक्षात घ्यायला लागेल की खरेदी किंमत म्हणजे काय किंवा मूळ किंमत म्हणजे काय. खरेदी किंमत म्हणजे अशी किंमत ज्या किमतीला आपण वस्तू विकत घेतो, म्हणजेच आपण वस्तू खरेदी करतो. यानंतरची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विक्री किंमत. विक्री किंमत विक्री किंमत म्हणजे अशी किंमत ज्या किमतीला आपण वस्तू विकतो. त्यानंतर या चॅप्टर मध्ये तिसरी महत्वाची बेसिक कन्सेप्ट आहे शेकडा म्हणजे काय. शेकडा म्हणजे काय, कारण की हा चॅप्टर शिकत असताना खूप प्रश्न असे येतात ज्यामध्ये विचारलं जातं की या उदाहरणामध्ये शेकडा नफा किती झाला किंवा शेकडा तोटा किती झाला. यासाठी आपल्याला शेकडा म्हणजे काय हे माहित असलं पाहिजे. शेकडा म्हणजे अतिशय सोपा आहे. शेकडा म्हणजे 100ला किती. 100ला किती. 100ला किती हे आपल्याला जर समजलं तर आपल्याला शेकडा म्हणजे काय हे लक्षात येईल. यानंतर आपल्याला चौथी महत्वाची बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायची आहे, ती म्हणजे शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरच काढला जातो. मित्रांनो, या चॅप्टर मध्ये बरेचसे एक्झाम्पल, बरेचसे उदाहरणं आपल्याला असे सोडवायचे असतील ज्यामध्ये आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा काढायचा असतो. तर त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरती काढला जातो. खरेदी किमतीलाच आपण मूळ किंमत असं म्हटलेलं आहे. या चॅप्टरचे उदाहरण सोडवत असताना सूत्रांवरती लक्ष देण्यापेक्षा आपण कॉन्सेप्ट समजून घेतल्या पाहिजे. कन्सेप्ट मध्ये आपल्याला जर ह्या 4 गोष्टी कळाल्या तर या चॅप्टर मधले आपण सर्व एक्झाम्पल आरामात सोडवू शकतो. पहिली गोष्ट खरेदी किंमत, दुसरी गोष्ट विक्री किंमत, तिसरी गोष्ट शेकडा म्हणजे काय, शेकडा म्हणजे 100ला किती, आणि चौथी गोष्ट शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरच काढला जातो. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळूया. पुढचा भाग असा आहे, या चॅप्टरचे उदाहरणे सोडवण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला काय काय यायला पाहिजे. काय माहित असायला हवे. या खाली अशा गोष्टी असणार आहेत ज्या आपल्याला येत असेल तर आपण ह्या चॅप्टर मधील सगळे एक्झाम्पल आरामात सोडवू शकतो. सगळ्यात महत्वाची मूलभूत गोष्ट म्हणजे मूलभूत क्रिया. आपल्याला जर मूलभूत क्रिया येत असतील तर आपण हा चॅप्टर आरामात सोडवू शकतो. मूलभूत क्रियामध्ये येतं बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. या अतिशय सोप्या गोष्टी आहे. मित्रांनो, तुम्हाला या 4 गोष्टींमध्येही काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. अगदी निसंकोचपणे विचारा, कारण की गणित हा असा विषय आहे ज्यामध्ये जोपर्यंत तुम्हाला मूलभूत गोष्टी येत नाही, मग त्या कुठल्याही असो, तोपर्यंत तुम्ही गणितामध्ये मार्क्स मिळवू शकत नाही. तुम्हाला भागाकार मध्ये अडचण असेल तर तुम्ही भागाकार अगोदर शिकायलाच हवा, त्याशिवाय तुम्ही नफा तोटा चॅप्टर पूर्ण करू शकत नाही. त्यानंतर मूलभूत क्रिया, यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण
हे शिकलो पाहिजे की ह्याला इतके तर त्याला किती. हे अतिशय सोपा भाग आहे. हा जर तुम्हाला एकदा कळाला तर तुम्ही कुठल्याही सूत्राशिवाय ह्या चॅप्टर मधील सर्व उदाहरणे आरामात सोडवू शकता. याला इतके तर त्याला किती म्हणजेच समजा 2 ला 3 तर 10 ला किती, हे सोडवण्याची अतिशय सोपी पद्धत मी या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी आपल्याला ज्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत त्यासाठी अशी डायग्राम काढायची आहे. म्हणजेच इथे ही डायग्राम अशी होईल. 2 ला 3 तर 10 ला किती, हे कसं सोडवणार मित्रांनो, तर हे म्हणजे 10 आणि 3 चा गुणाकार. 10 आणि 3 चा गुणाकार त्याला भागिले इथली संख्या म्हणजे 3 गुणिले 10 भागिले 2 बरोबर 30 भागिले 2 म्हणजे येते 15. आपल्याला हे एक सोडवता यायला पाहिजे. याचा आपल्याला पुढे खूप उपयोग होणार आहे. आणि त्यानंतर शेवटची महत्वाची गोष्ट, जर टक्क्यांमध्ये उदाहरण असेल तर 100चा वापर करणे. जर तुम्ही प्रत्येक उदाहरण ज्यामध्ये 10%, 20% अशा गोष्टी दिल्या असेल तिथे तुम्ही 100चा वापर करत असाल तर तुम्हाला ह्या चॅप्टर मधील उदाहरणे सोडवता येतील. जसे की उदाहरणार्थ वस्तूची मूळ किंमत आपण 100 मानू. जर त्यांनी असं म्हटलं की यामध्ये वस्तूच्या मूळ किमतीवरती 10% नफा झाला, जर 10% नफा झाला तर आपण असं म्हणू शकतो मूळ किंमत 100 रुपये, त्यामध्ये 10% नफा म्हणून विक्री किंमत झाली 110 रुपये. त्यानंतर आपण सेम असंच उदाहरण तोट्याबद्दल बघू. जर मूळ किंमत 100 असेल आणि 20% तोटा झाला असेल, या ठिकाणी तोटा 20%, तोटा आपण मायनस करत असतो आणि नफा आपण प्लस करत असतो. जर वस्तूची मूळ किंमत 100 असेल आणि 20% तोटा होत असेल तर वस्तूची विक्री किंमत 100 वजा 20 म्हणजे 80 रुपये. वस्तूची मूळ किंमत 100 आणि नफा जो की त्यात ऍड होणार आहे म्हणून वस्तूची किंमत 110 आणि वस्तूची मूळ किंमत 100 जिथे की 20% तोटा होतो म्हणून वस्तूची मूळ किंमत विक्री किंमत 100 वजा 20 बरोबर 80. या प्रकारे जर आपल्याला ह्या बेसिक कन्सेप्ट माहित असतील आणि ह्या मूलभूत क्रिया आपल्याला येत असतील तर आपण नफा तोटा चॅप्टर मधील सर्व उदाहरणे आरामात सोडवू शकतो. यानंतर आपण वळूया काही उदाहरणांकडे. मित्रांनो, सगळ्यात पहिले उदाहरण आपण बघूया. पहिलं उदाहरण आहे, रमेशने 1200 रुपये मूळ किमतीची सायकल 1800 रुपयाला विकल्यास या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला. हे उदाहरण सोडवायचं आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे. हे उदाहरण सोडवत असताना सगळ्यात अगोदर आपण दिलेली माहिती लिहायला हवी. रमेशने 1200 रुपये मूळ किमतीची सायकल म्हणजे 1200 रुपये ही झाली मूळ किंमत, हिलाच आपण खरेदी किंमत असेही म्हणतो म्हणून खरेदी किंमत झाली 1200 रुपये. त्यानंतर वस्तू म्हणजे सायकल इथे 1800 रुपयाला विकली. ज्या किमतीला विकल्या गेलं त्या किमतीला आपण म्हणतो विक्री किंमत म्हणून झाली विक्री किंमत 1800 रुपये. आता जर आपण व्यवस्थित बघितलं तर असं लक्षात येतं की वस्तू 1200 रुपयाला विकत घेतलेली आहे आणि 1800 रुपयाला विकलेली आहे. म्हणजे खरेदी किंमत खरेदी आहे 1200 रुपयांची, विक्री आहे 1800 रुपयाची. तर इथे सरळ सरळ आपल्या लक्षात येतं की ह्या व्यवहारामध्ये रमेशला नफा झालाय. रमेशला झालेला नफा आपण काढणार जर त्याने 1800 रुपयाला वस्तू विकली आणि ती वस्तू 1200 रुपयाला घेतली होती. म्हणजेच रमेशला 1200 वरती 600 रुपये जास्त मिळाले म्हणून इथे नफा झाला 600 रुपये. परंतु इथे आपल्याला फक्त नफा विचारलेला नाही, त्यांनी विचारलंय शेकडा नफा किंवा तोटा किती झाला. मित्रांनो, आतापर्यंत उदाहरणात तर हे क्लिअर झालं की ह्या व्यवहारामध्ये रमेशला नफा झालाय जो की 600 रुपये आहे. परंतु शेकडा नफा विचारला.
शेकडा नफासाठी तुम्हाला पुस्तकांमध्ये वेगवेगळी प्रकारची सूत्रे सापडतील, परंतु मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे जर काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर कुठलेही सूत्र न वापरता आपण हे उदाहरण सोडवू शकतो. आपण आपल्या बेसिक कन्सेप्ट मध्ये बघितलं की शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरतीच काढला जातो. तर बघूया मित्रांनो, आपण त्याचा उपयोग करून इथे सूत्रांच्या मदतीशिवाय कसा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढूया. सगळ्यात अगोदर त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा खरेदी किमतीवर काढला जातो. इथे आपल्याला नफा झालाय आणि आपण काढतोय शेकडा नफा. शेकडा नफा, शेकडा नफा हा खरेदी किमतीवरती काढला जातो, म्हणून मी लिहितो खरेदी किंमत. खरेदी किमतीवरती काढला जातो म्हणून आपण खरेदी किमतीच्या वरती लिहूया नफा. जर इथे तोटा असेल तर खरेदी किमतीच्या वरती लिहिणार आपण नफा, कारण की शेकडा नफा किंवा तोटा हा खरेदी किमतीवरती काढला जातो, म्हणून खरेदी किंमत आणि त्याच्यावर लिहिलं नफा. आपल्याला शेकडा काढायचा आहे म्हणून आपण याला गुणणार 100 ने. आता आपण दिलेल्या सूत्रामध्ये किंमत टाकूया. मित्रांनो, हे सूत्र मी पाठ केलेलं नाही किंवा हे सूत्र मी अगोदर लिहून दिलेलं नाही. आपण फक्त एक ओळ लक्षात ठेवलेली आहे की शेकडा नफा हा नेहमी खरेदी किमती वरती काढला जातो, म्हणून मग आता आपण सूत्रात किमती टाकूया. नफा आपल्याला जो की झालेला आहे 600 रुपये, जो की किती रुपयांवरती झालाय म्हणजे खरेदीवरती, तर तो आहे खरेदी आहे 1200 रुपये म्हणजे 1200 रुपयांवरती गुणिले 100. यानंतर आपण हे सोडवणार. आपण हे सोडवत असताना या 100चे 2 शून्य गेले, 1200चे 2 शून्य गेले, खाली आपल्याकडे उरले 600 भागिले 12. आपण हा भागाकार सोडवला असता 12 एक 12, 12 पंच 60, म्हणजे या व्यवहारामध्ये शेकडा 50% नफा झालेला आहे. मित्रांनो, शेकडा नफा किंवा शेकडा तोटा यासाठी पुन्हा एकदा सांगतो, सूत्र पाठ करण्याची गरज नाही. फक्त एक लक्षात ठेवा की शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरच काढला जातो, म्हणून आपण खाली लिहिणार खरेदी किंमत आणि त्याच्यावरती लिहिणार नफा गुणिले 100. अशा प्रकारे पहिलं एक्झाम्पल आपण सोडवलं आहे. आता आपण वळूया दुसऱ्या एक्झाम्पल कडे. दुसरे उदाहरण अशा प्रकारे आहे. एक कपाट 1980 रुपयाला विकल्यामुळे व्यवहारात 10% नफा होतो, तर त्या कपाटाची मूळ किंमत काय असेल? हे उदाहरण सोडवताना सगळ्यात अगोदर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ज्या वेळेस उदाहरणामध्ये टक्के येतात त्यावेळेस आपल्याला 100चा रेफरन्स घेऊन 100ला मानून हे उदाहरण सोडवायचं असतं. हे उदाहरण सोडवताना आपण वाचूया. एक कपाट 1980 रुपयाला विकल्यामुळे व्यवहारात 10% नफा होतो. मग समजा त्यांनी आपल्याला विचारलंय कपाटाची मूळ किंमत काय असेल. मूळ किंमत 100 मानू. मित्रांनो, जिथे जिथे तुम्हाला टक्क्याचा रेफरन्स दिलेला आहे, जिथे जिथे तुम्हाला टक्के दिलेले आहे, तिथे तुम्हाला मूळ किंमत 100 मानायची आहे. असं केल्याने तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं सूत्र वापरावं लागणार नाही. मग जर मूळ किंमत 100 असेल, शेकडा नफा जो की 10% दिलेला आहे, शेकडा नफा 10%, म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत, मूळ किंमत अधिक नफा म्हणजे वस्तूची विक्री किंमत येते, जी की होईल 110%. हे आपण आपल्या शेवटच्या मूलभूत गोष्टीमध्ये बघितलं आहे की 100ला मानून नफा असल्यावरती नफा त्यात ऍड करून आपण विक्री किंमत काढतो. तोटा असेल तर तोटा आपण त्यातून मायनस करून विक्री किंमत काढतो. म्हणून ही झाली मूळ किंमत किंवा खरेदी किंमत, हा झाला नफा आणि ही झाली विक्री किंमत. परंतु या ठिकाणी उदाहरणात बघितलं असलं तर लक्षात येतं की कपाट 1980 रुपयाला विकले, म्हणजे कपाटाची विक्री किंमत ही 1980 आहे. आपण विक्री किंमत खाली विक्री किंमत लिहू, विक्री किंमत 1980, आणि त्यांनी आपल्याला विचारलं आहे मूळ किंमत किती, जी की ही आपल्याला मूळ किंमत काढायची आहे. मग हे उदाहरण आता पुन्हा अशा ठिकाणी आलेलं आहे जिथे आपल्याला
याला इतके तर त्याला तितके ही कन्सेप्ट वापरायची आहे. म्हणजेच कसं तर 110 ला 1980 तर 100 ला किती. म्हणजेच आपण याला असं लिहू 110 ला 1980 तर 100 ला किती. या प्रकारे जर आपण सोडवलं तर इथे आपल्याला कुठलंही सूत्र वापरण्याची गरज नाही. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, इथे आपण 100 मानून सोडवतो आहे. इथे आपण दिलेल्या प्रत्यक्ष किमती मानून सोडवतो आहे. 100 मानला असता विक्री किंमत 110 येते, परंतु त्यांनी ती ऑलरेडी 1980 दिलेली आहे. म्हणून आपण असं म्हटलं 110 म्हणजे 1980 तर 100 म्हणजे किती. 110 ला 1980 तर 100 ला किती. हे सोडवण्यासाठी आपल्याकडे या प्रकारची डायग्राम आहे. म्हणजे इथल्या आणि इथल्या संख्येचा गुणाकार भागिले ही संख्या. म्हणजे हे असं होईल 1980 गुणिले 100 भागिले 110. हे सोडवलं असता आपल्याला मूळ किंमत कळेल, कारण की मूळ किंमत आपण 100 मानलेली आहे, जी की 1980 च्या संदर्भात किती असेल. याचा 1 शून्य गेला, याचा 1 शून्य गेला. 11 ने 198 ला भाग देऊया. 11 1 11, इथे उरले 8, 11 8 88 म्हणजे 18 गुणिले 10 आणि हा शून्य इथला जशाच तसा. म्हणजे 180 गुणिले 10 म्हणजेच 1800. वस्तूची मूळ किंमत 1800 रुपये असेल, किंवा यालाच आपण असं म्हणू शकतो वस्तूची खरेदी किंमत 1800 रुपये असेल. या उदाहरणामध्ये आपण 100 ला मानून सोडवल्यामुळे आपल्याला कुठलंही सूत्र वापरण्याची गरज पडलेली नाही. मित्रांनो तिसऱ्या उदाहरणाकडे वळूया. तिसरे उदाहरण आहे, दुकानदाराने एक वस्तू 10% नफ्याने विकण्याऐवजी 30% नफ्याने विकली असती तर त्याला 240 रुपये जास्त मिळाले असते, तर वस्तूची मूळ किंमत किती. पुन्हा एकदा मित्रांनो, जरी हा नवीन टाईप असेल तरी यामध्ये 10% 30% अशा गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे हे उदाहरण सोडवत असताना पुन्हा एकदा आपल्याला 100चा रेफरन्स घेऊन सोडवावं लागेल, जेणेकरून कुठलंही सूत्र न वापरता हे उदाहरण आपल्याला फास्ट सोडवता येईल. या प्रकारच्या उदाहरणामध्ये सगळ्यात महत्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे विकण्याऐवजी, म्हणजे एकदा तो 10% नफ्याने विकणार होता त्याऐवजी तो 30% नफ्याने विकणार आहे. म्हणजे 2 कंडिशन दिलेल्या आहे. जर अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये 2 कंडिशन दिलेल्या असतील तर आपल्याला सोडवताना 2 कंडिशन मांडल्या तर उदाहरण सोप्या प्रकारे सोडवता येतील. हे उदाहरण असं सुटेल. समजा असा विचार करू, दुकानदाराने 10% नफ्याने वस्तू विकली आणि म्हणून याला आपण म्हणूया कंडिशन ए. कंडिशन ए नुसार मूळ किंमत आपण 100 मानू. त्यानंतर दुकानदाराचा नफा आहे 10%, नफा आहे म्हणून 10 त्यामध्ये ऍड होतील आणि म्हणून वस्तूची विक्री किंमत झाली 110 रुपये. ही झाली मूळ किंमत जी की आपण 100 मानणार आहोत. हा झाला दुकानदाराचा नफा आणि ही झाली दुकानदाराची विक्री किंमत. या प्रकारचे उदाहरण सोडवताना आपण नेहमी 100 मानून सोडवतो, जेणेकरून आपल्याला टक्केवारीचा उपयोग डायरेक्टली अंकासारखा करता येतो. मूळ किंमत 100 मानली, त्यामध्ये नफा 10 रुपये आणि म्हणून विक्री किंमत झाली 110 रुपये. परंतु यांनी म्हटल्याप्रमाणे विकण्याऐवजी म्हणजे दुसरी केस दिली आहे. दुसरी केस दिली असता आपण बी ह्या केसचा विचार करायला हवा. बी ह्या केसचा विचार केला असता दुकानदाराने मूळ किंमत वस्तूची इथे पुन्हा आपण 100 मानली. दुकानदाराने या ठिकाणी 30% नफ्याने वस्तू विकलेली आहे. म्हणजे आपल्याला नफा 30 यामध्ये ऍड करावा लागेल, जेणेकरून वस्तूची विक्री किंमत 130 रुपये होईल. म्हणजे वस्तूची मूळ किंमत 100 रुपये, जी की इथे आणि इथे सारखीच असणार आहे, परंतु इथे नफा 30% आहे म्हणून वस्तूची विक्री किंमत 130 रुपये असेल. आता आपण दोन्ही गोष्टी दोन्ही कंडिशन मध्ये ह्या प्रकारे मांडलेल्या आहे. त्यानंतर उदाहरण सोडवणं अतिशय आपल्याला सोपं जाणार आहे. इथे त्यांनी विचारलंय वस्तू 10% नफ्याने विकण्याऐवजी
30% नफ्याने विकली तर 240 रुपये जास्त मिळाले. म्हणजे या दोन किमतीतला फरक हा 240 रुपये आहे. म्हणजे इथली किंमत, विकण्याची किंमत म्हणजे विक्री किंमत 110 झाली. या कंडिशनची विकण्याची किंमत 130 झाली, म्हणजे विक्री किंमत 130 झाली. या दोघांमधला फरक हा नेहमी आपण वजाबाकीने दाखवतो. हा 240 रुपये आहे. म्हणजे 130 वजा 110 बरोबर 240. याला आपण बरोबर म्हणण्याऐवजी 130 आणि 110 जो फरक आहे तो 240 आहे असं आपण म्हणूया. 130 मधून 110 गेले, जे की आले 20 म्हणजे 240. या ठिकाणी इथपर्यंत आपण आलेलो आहे. यानंतर प्रश्नाकडे बोलूया. प्रश्नात विचारलाय तर वस्तूची मूळ किंमत किती. आता मित्रांनो, इथे बघितलं असता आपण दोन्ही ठिकाणी वस्तूची मूळ किंमत 100 मांडलेली आहे. इथेही मूळ किंमत 100 मांडलेली आहे. आपल्याला वस्तूची मूळ किंमत काढायची आहे. जर 20चा फरक असेल तर 240, मग मूळ किंमत आपण 100 मांडलेली आहे. तर 100 म्हणजे किती असं आपल्याला सोडवावं लागेल. पुन्हा 20 म्हणजे 240 तर 100 म्हणजे किती, या प्रकारची सिच्युएशन आलेली आहे. आणि हे सोडवत असताना आपण पुन्हा एकदा डायग्रामचा आधार घेतो. या डायग्राम म्हणजे याचा आणि याचा गुणाकार भागिले हे, म्हणून आपण सोडवणार याला 100 याचा आणि याचा गुणाकार गुणिले 240 भागिले 20. हे सोडवलं असता आपल्याला वस्तूची मूळ किंमत कळेल. याचा 0 गेला, याचा 0 गेला, 2 ने 24 ला भाग गेला तर 12 उरतात. 100 गुणिले 12 म्हणजे 1200. म्हणजे वस्तूची मूळ किंमत ही 1200 रुपये आहे. बघा मित्रांनो, या एक्झाम्पल मध्येही आपण कुठलंही सूत्र वापरलं नाही. फक्त 100चा उपयोग करून आपण 10% नफा आहे म्हणून 110, 30% नफा आहे म्हणून 130 आणि या दोघांमधला फरक ज्यांनी की 240 दिलाय. 240 रुपये जास्त मिळाले असते, म्हणजेच या दोघांमधला फरक 240 आहे. म्हणून मग 20 म्हणजे 240 तर 100ला किती. म्हणून मग या डायग्रामचा आधार घेऊन आपण हे उदाहरण सोडवले असता आपल्याला मूळ किंमत मिळाली 1200 रुपये. आजच्या शेवटच्या आणि चौथ्या उदाहरणाकडे वळूया. उदाहरण आहे, एक सायकल 10% तोट्याने विकण्याऐवजी 10% नफ्याने विकली असता 600 रुपये जास्त मिळतात, तर सायकलची मूळ किंमत किती. पुन्हा मित्रांनो, मागच्या उदाहरणासारखं सेम हे उदाहरण आहे. मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला दोन्ही ठिकाणी नफा दिला होता. या उदाहरणामध्ये आपल्याला एका ठिकाणी तोटा आणि एका ठिकाणी नफा दिलेला आहे. या उदाहरणामध्ये पुन्हा आपण दोन सिच्युएशन दिलेले आहे. म्हणजे 10% तोट्याने विकण्याऐवजी म्हटलं की तुम्ही दोन सिच्युएशन वापरूनच उदाहरण सोडवायला पाहिजे. आणि यामध्ये पुन्हा 10% असे टक्क्याचा उल्लेख केलेला आहे. टक्क्यांचा रेफरन्स आहे. म्हणून हे उदाहरण आपण 100चा आधार घेऊनच सोडवू शकतो, जेणेकरून आपल्याला कुठलेही सूत्र वापरण्याची गरज पडणार नाही. मग आता आपण सगळ्यात अगोदर सांगितल्याप्रमाणे सिच्युएशन ए मांडू. सिच्युएशन ए नुसार सायकल 10% तोट्याने विकण्याऐवजी, म्हणजे सायकल ही सुरुवातीला 10% तोट्याने विकली जाते. पुन्हा टक्क्यांचा विषय आलेला आहे, म्हणून आपण वस्तूची मूळ किंमत 100 मानू. वस्तूची मूळ किंमत 100. या ठिकाणी मित्रांनो 10% तोटा आहे, म्हणून तोटा आपण नेहमी वजा करतो आणि नफा असेल तर तो आपण नेहमी अधिक करतो. वस्तूची मूळ किंमत 100 रुपये, तोटा आहे 10%, म्हणून वस्तूची विक्री किंमत झाली 90 रुपये. वस्तूची विक्री किंमत झाली 90 रुपये. हिला आपण म्हणूया मूळ किंमत, याला म्हणूया आपण तोटा आणि याला म्हणूया आपण विक्री किंमत. त्याचप्रमाणे या उदाहरणामध्ये सिच्युएशन 1 नंतर सिच्युएशन 2 दिलेली आहे. सिच्युएशन 2 मध्ये ते म्हणतात वस्तू सायकल 10% नफ्याने विकली असता, म्हणजे पुन्हा सिच्युएशन बी मध्ये मूळ किंमत आपण 100 मानूया. त्यानंतर 10% नफ्याने ती वस्तू विकली जाते, म्हणून 10 त्यामध्ये आपल्याला अधिक करायला लागतील, जेणेकरून वस्तूची किंमत 100च्या तुलनेमध्ये होईल 110 रुपये. यामध्ये 100 आपण मूळ किंमत मांडलेली आहे. आपला नफा आहे 10 रुपये आणि विक्री किंमत आहे आपली 110 रुपये. म्हणजे मित्रांनो सिच्युएशन ए मध्ये वस्तूची विक्री किंमत 90 रुपये तयार होते, तर सिच्युएशन बी मध्ये वस्तूची विक्री किंमत 110 रुपये होते. आता उदाहरणामध्ये त्यांनी दिल्याप्रमाणे वस्तू
10% तोट्याने विकण्याऐवजी 10% नफ्याने विकले असता 600 रुपये जास्त मिळतात. पुन्हा मित्रांनो, जास्त मिळतात म्हणजे ह्या दोन किमतीमध्ये फरक असला पाहिजे. म्हणून या दोन किमतींमधला फरक हा 600 रुपये आहे. म्हणून 110 वजा 90 बरोबर 20. परंतु हा 20 हा जो फरक दिलेला आहे हा त्यांनी आपल्याला 600 रुपये दिलेला आहे. म्हणजे 20 म्हणजे 600. मग हे उदाहरण पुन्हा एकदा आपण आपल्या फॉर्मॅटमध्ये येतं. 20 म्हणजे 600 तर आपल्याला मूळ किंमत काढायची आहे जी की आपण मांडलेली आहे 100. या ठिकाणी आपण 100 मांडली आहे, या ठिकाणी 100 मांडलेली आहे. म्हणजे 20 म्हणजे 600 तर 100 म्हणजे किती? 20 म्हणजे 600 ते 100 म्हणजे किती हे सोडवण्यासाठी आपण पुन्हा एकदा डायग्रामचा उपयोग करतो. या डायग्राम नुसार याचा आणि याचा गुणाकार म्हणजे 100 गुणिले 600 भागिले 20. या दोघांचा गुणाकार भागिले 20. आपण भाग दिला असता 20 ने 100ला भाग देऊया. 20 इथे येतात 5 म्हणजे आपल्याकडे उरतात 5 गुणिले 600 म्हणजेच आपल्याकडे 3000 रुपये येतात. याप्रमाणे वस्तूची मूळ किंमत 3000 रुपये होईल. मित्रांनो, याही उदाहरणामध्ये आपण कुठल्याही सूत्राचा उपयोग केलेला नाही. फक्त आपल्याला सिच्युएशन ए आणि सिच्युएशन बी ही मांडता यायला पाहिजे. सिच्युएशन ए नुसार 90 रुपये विक्री किंमत होते आणि याच्यानुसार 110 रुपये होते. या दोघांमधला फरक जो की 600 दिलेला आहे. म्हणजे 20 म्हणजे 600, 20 ला 600 तर 100ला किती? आणि याला आपण या प्रकारे सोडवतो जेणेकरून आपल्याला मूळ किंमत 3000 रुपये होईल. आपण 100ला किती यासाठी घेतो कारण की आपण प्रत्येक उदाहरणामध्ये मूळ किंमत ही 100 रुपयेच घेत असतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो या प्रकारचे उदाहरण सोडवत असताना मूळ किंमत ही नेहमी 100 माना.